देशभरात असलेल्या 11 नॅशनलाइज बँक, ज्याला आपण गव्हर्नमेंट बँक्स म्हणतो, ज्यामध्ये अनलिमिटेड करिअर ग्रोथ आहे. एक प्रेस्टीज जॉब आहे, ज्याच्यामध्ये ग्रोथ सोबत सोबत पॉवर, सॅलरी आणि त्याला एक लीडरशिप करण्याचा एक चान्स आपल्याला मिळणार. असा जर अधिकारी पदाचा जॉब कोणी विचारला तर त्याचं एक नाव असलं पाहिजे, IBPS प्रोबेशनरी ऑफिसर. ज्यामध्ये जसं मी सांगितलं की अ करिअर ऑफ प्रेस्टीज, पॉवर अँड ग्रोथ. बँकिंग सेक्टरमध्ये ज्या 11 नॅशनलाइज बँक आहेत त्यासाठी एक परीक्षा, जी म्हणजे IBPS प्रोबेशनरी ऑफिसर. त्या परीक्षेमध्ये आपल्याला बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र, अशा वेगवेगळ्या 11 पैकी कुठल्याही एका बँकेत जॉब करण्याची संधी आपल्याला IBPS प्रोबेशनरी ऑफिसरच्या माध्यमातून भेटू शकते. त्याच जॉबच्या रिलेटेड किंवा त्याच IBPS POच्या नोटिफिकेशनच्या संदर्भात आपल्याला पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये एक डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे, ज्यामध्ये एक्सपेक्टेड नोटिफिकेशन, येणाऱ्या एक्झामच्या IBPS कॅलेंडरनुसार डेट, त्याच्या जॉब रोल्स, सॅलरीज, त्यानंतर प्रिलिम्स, मेन्स आणि बराच काही महत्त्वाचा पार्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचा आहे. तर चला बघूया एका प्रेस्टिजियस बँकिंग जॉबच्या बाबतीत इन्फॉर्मेशन, जी आहे IBPS प्रोबेशनरी ऑफिसरची नोटिफिकेशन. लक्ष्य IBPS PO 2026. हे पुढे स्टार्ट करण्या अगोदर जेही नवीन विद्यार्थी जून महिन्यापासून बँक भरती परीक्षांची तयारी करणार आहेत, त्यांच्यासाठी एक बँकिंग सक्सेस ऑनलाईन बॅच ही स्टार्ट होणार आहे 8 जून पासून, जी की आपल्या संकल्प 247 ॲपवर असणार आहे. त्या बॅचची फीस 10 तारखेपर्यंत 5,000 आणि 7,000 या पद्धतीनं डिस्काउंटेड प्राइस मध्ये दिलेली आहे, ऑलमोस्ट 50% डिस्काउंट. आणि सोबत सोबत छत्रपती संभाजीनगर येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 जून पासून कंप्लीट ऑफलाईन बॅच स्टार्ट होणार आहे. तीही बॅच आपल्याला आपण ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आणि बँकिंग सक्सेस ही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये बॅच आपली स्टार्ट होते. पुढं IBPS POच्या बाबतीत आपल्याला बेसिक पासून माहिती बघायची आहे की IBPS प्रोबेशनरी ऑफिसर PO म्हणजे काय. तर हा प्रोबेशनरी ऑफिसर पदाचा एक जॉब आहे, ज्यामध्ये एक आपण जसं म्हणलेलं आहे अगोदरच की अ करिअर ऑफ प्रेस्टीज, पॉवर अँड ग्रोथ. सोबत सोबत 1 एक्झाम, 11 बँक्स, अनलिमिटेड करिअर ग्रोथ यामध्ये आपल्याला आहे. ऑफिसर स्केलचा जॉब आहे, पब्लिक सेक्टर बँक पोस्टिंग असणार आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि हा बँकिंगचा जॉब आहे नो डाऊट. हाय सॅलरी अँड पर्क्स, फास्ट प्रमोशन यामध्ये आहेत, लीडरशिप रोल यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि जॉब सिक्युरिटी ॲज अ गव्हर्नमेंट जॉब यामध्ये आपल्याला असणारच आहे. पुढे येत असताना आपल्याला महत्त्वाचे मुद्दे म्हणजे IBPS PO मध्ये सहभागी असलेल्या बँका किंवा पार्टिसिपेटिंग बँक्स कोणत्या आहेत, ज्यामध्ये 11 बँकांचं नाव जे घेतोय आपण, ज्या मी ऑलरेडी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेले आहेत: बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. जनरली आपल्याला IBPSच्या परीक्षा, IBPS परीक्षा हे खूप वेळा ऐकायला मिळते, पण IBPSच्या परीक्षा म्हणजेच नेमकं कोणत्या बँकांची भरती, तर या 11 नॅशनलाइज बँकांची भरती. याला सोडून वेगळ्या SBI आणि RBIच्या पण रिक्रुटमेंट येत असतात. त्याचे नोटिफिकेशन, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो YouTubeवर आपल्या अवेलेबल आहे. या IBPS प्रोबेशनरी ऑफिसर 2026चं नोटिफिकेशन हे एक्सपेक्टेड आहे जून महिन्याच्या शेवटी. आपण कन्सिडर करायचंय की जून महिन्याच्या एंडिंगच्या पर्यंत किंवा मिड जून मध्ये आपल्याला याचं नोटिफिकेशन मिळणारच आहे, ज्याची एक्झाम 22 आणि 23 ऑगस्ट 2026 ला प्रिलिम्स होणार आहे, जी की ऑलरेडी IBPSच्या कॅलेंडरमध्ये डिक्लेअर केलेली आहे. मेन्स एक्झाम याची असणार आहे 4 ऑक्टोबर 2026. हे ऑफिशियल IBPS.in या वेबसाईटवर पब्लिश केलेलं आहे. पुढे येत असताना IBPS PO म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसरचा जॉब रोल काय असणार आहे, तर पहिल्यांदा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट करायचं आहे, लोन प्रोसेसिंग अँड व्हेरिफिकेशनचं काम आपल्याला करायचं आहे ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर, ब्रांच ऑपरेशनचं मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्यानंतर लोन रिकव्हरी वगैरे त्यामध्ये तो पार्ट येऊ शकतो, अकाउंट ओपनिंग आणि बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत, फायनान्शियल प्रोडक्ट्सची मार्केटिंग करायची आहे, जसं की इन्शुरन्स प्रोडक्ट असू शकतात, टीम हँडलिंग अँड लीडरशिप रिस्पॉन्सिबिलिटीज यामध्ये येऊ शकतात. आणि एकदा तुमची ट्रेनिंग कंप्लीट झाली तर त्यानंतर आपल्याला IBPS प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्ती ही सरकारी बँकांमध्ये मिळणार आहे. त्यानंतर सॅलरीजवाला पार्ट जर बघितला तर अप्रॉक्सिमेटली 75,000 प्लस असलेला हा एक ऑफिसर पदाचा जॉब आहे, ज्यामध्ये HRA, लीज फॅसिलिटीज, ट्रॅव्हल अलाउन्स, मेडिकल बेनिफिट्स, फास्ट प्रमोशन, स्टाफ लोन बेनिफिट्स आणि
परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह हा पार्ट पण इन्क्लूड असतो. तर हे एक हाय ग्रोथ आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो ॲज अ IBPS प्रोबेशनरी ऑफिसर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे IBPS प्रोबेशनरी ऑफिसरसाठी असणाऱ्या व्हॅकन्सीज वाला पार्ट. जर आपण ट्रेंड बघितला 2022 मध्ये बऱ्यापैकी 6,500च्या आसपास जागा या नोटिफिकेशन मध्ये आलेल्या होत्या. 2023 मध्ये थोडा डाऊनफॉल म्हणू आपण या रिक्रुटमेंटचा, 3,049. पण पुन्हा एकदा 4,500च्या घरामध्ये आणि नंतर 2024 मध्ये 4,500च्या घरामध्ये आणि 2025 मध्ये जी लास्ट IBPS प्रोबेशनरी ऑफिसर झाली होती त्यामध्ये 5,208 या पद्धतीनं. पण वर्ष 2026 हे तुमच्या सगळ्यांसाठी खास असणार आहे, कारण यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅकन्सी 6,500 ते 7,000 असू शकतात. त्यामुळे याच्या प्रिपरेशनची जे पहिलं पाऊल आहे ते आत्तापासून आपलं पुढे पडलं पाहिजे. या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर एनी ग्रॅज्युएट कुठल्याही युनिव्हर्सिटीचा जी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे ज्यामध्ये आपण YCMOU ओपन युनिव्हर्सिटी मधून BA जरी केलेला असेल तरी पण आपल्याला याला अप्लाय करता येते. एज लिमिट 20 ते 30 असणार आहे जनरल कॅटेगरी. एज रिलॅक्सेशन बाकी कॅटेगरीजला ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स असणारच आहे. सिलेक्शन प्रोसिजर वाला पार्ट जर बघितला तर प्रिलिम्स एक्झाम, त्यानंतर मेन्स एक्झाम, त्यानंतर ऑफिसर पदाची एक्झाम असल्यामुळे इंटरव्ह्यूचं मार्क आणि मेन्स एक्झामच्या कंबाईन स्कोअरवर आउट ऑफ 100 तुमचं फायनल सिलेक्शन त्या पद्धतीनं झालेलं असेल. पुढे येत असताना आपल्याला याच्या वेगवेगळ्या स्टेजेस जसं की प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट आहे, त्याच्यामध्ये पॅटर्न कशा पद्धतीचा असेल, तर IBPS POचा हा प्रिलिम्स आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स 30 मार्क्ससाठी असणार आहेत, प्रत्येकी 20 मिनिटांचा सेक्शनल टायमिंग आहे. क्वांट हा गणित विषय 35 क्वेश्चन बट 30 मार्कांसाठी, आणि रिझनिंग हा विषय जर बघितला 35 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी. हा थोडा बदलता पॅटर्न लास्ट इयर पासून आपण IBPS POच्या नोटिफिकेशन मध्ये बघितलेला होता. 100 मार्कचा पेपर हा असणार आहे, ज्यासाठी निगेटिव्ह मार्किंग पण 0.25 असेल एव्हरी रॉंग क्वेश्चन साठी. लास्ट 4 इयर्सचे आपल्याला प्रिलिम्सचे कट ऑफ जर बघितले, वर्ष 2022 जवळपास 50, वर्ष 2023 जवळपास 55, वर्ष 2024 49च्या आसपास 48.50, आणि पुन्हा वर्ष 2025 जर बघितलं आपण लास्ट इयर हे 49 पॉईंट समथिंग या पद्धतीनं आपल्याला प्रिलिम्सचे कट ऑफ लागलेले होते. तर हे कन्सिडर करून चालायचंय की आपला सेफ स्कोर एखाद्या मॉक टेस्टमध्ये IBPS POच्या 55च्या आसपास जर असेल तर अशा रिक्रुटमेंटमध्ये आपलं प्रिलिम्स इझिली क्लिअर होऊ शकते. पुढे मेन्स एक्झामचा पॅटर्न बघितला तर इंग्लिश लँग्वेज पुन्हा 35 क्वेश्चन 40 मार्क्स, प्रत्येक विषयाला सेक्शनल टायमिंग वेगवेगळा दिलाय. डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन हा क्वांटचा जो पार्ट आहे तो 35 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी जर बघितलं तर 40 क्वेश्चन बट 60 मार्क्ससाठी हा पेपर सगळ्यात जास्त वेटेज असलेला हा IBPS PO मेन्स पॅटर्न, ज्यामध्ये रिझनिंग सगळ्यात जास्त वेटेजसाठी आहे. जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्स अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर हे जे आपल्याला विषय दिलेला आहे जनरल अवेअरनेससाठी 35 क्वेश्चन असणार आहेत 50 मार्क्ससाठी. त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये एसे आणि कॉम्प्रिहेन्शनचा जो पार्ट आहे 2 क्वेश्चन, त्यामध्ये 25 मार्क्ससाठी 30 मिनिट्सचा वेळ आपल्याला त्यामध्ये दिलेला आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25. जवळपास टोटल 3 तासापेक्षा जास्तचा पेपर हा आपला IBPS PO मेन्सचा असू शकतो. त्यानंतर IBPS PO मेन्सचे कट ऑफ आउट ऑफ 225 जो 225चा पॅटर्न असेल त्या पद्धतीने जर बघितलं तर वर्ष 2022 ला 71.25, वर्ष 2023 ला 63, वर्ष 2024 ला 66.50 आणि वर्ष 2025 ला 75.25 या पद्धतीनं मेन्स एक्झामचे हे कट ऑफ होते. हे कट ऑफ बिलकुल गुगल करून IBPSच्या काही साईट वरून हे कलेक्ट केलेले आहेत. त्यामध्ये कुठंतरी पॉईंटमध्ये इकडे तिकडे मिस्टेक असेल तर ते कन्सिडर करायची आहे आपण. तर या पद्धतीनं अवरेज कट ऑफ हे मेन्सचे आपल्याला लागलेले होते. त्यानंतर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टीने जरी बघितले तर रिझनिंग मध्ये आपण कोडिंग डिकोडिंग त्यामध्ये 7-8 वेगवेगळ्या अल्फाबेट सिरीज वगैरे टाइप्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. अल्फाबेट टेस्ट, ब्लड रिलेशन, सिलॉग, इनइक्वॅलिटी, ऑर्डर अँड रँकिंग, डिस्टन्स डिरेक्शन, पझल आणि सिटिंग हा सगळ्याच्या सगळा पार्ट प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही ठिकाणी येतो. डेटा सफिशियन्सी, डिसिजन मेकिंग ज्याला क्रिटिकल रिझनिंग म्हणा, आणि इनपुट आउटपुट हा सगळ्याचा सगळा पार्ट जनरली फक्त एखाद्या मेन्स एक्झाम मध्ये विचारला जातो. क्वांट मध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज DI जनरली प्रिलिम्सचा हा पार्ट.
बट काही क्वेश्चन्स मेन्सला पण सिंगल मार्क्ससाठी विचारले जातात. बट अरिथमॅटिक, पर्सेंटेज, रेशो, प्रॉफिट लॉस, SICI, अवरेज, मिक्सचर ॲलिगेशन, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन, पार्टनरशिप आणि प्रॉब्लेम ऑन एजेस, हा सगळा पार्ट ट्री आणि मेन्ससाठी इम्पॉर्टंट असेल, ज्यापैकी DI आणि अरिथमॅटिक हे आपलं क्वांटमध्ये स्कोरिंग असणं गरजेचं आहे. तो आपण पुढे स्ट्रॅटर्जीवाला पार्ट पण बघणारच आहे. इंग्लिशमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, पॅराजंबल असेल, क्लोज टेस्ट, एरर डिटेक्शन, व्होकॅबलरी, मॅच दी कॉलम, वर्ड सॉप आणि फिलर्स ह्या पद्धतीचा आपला सिलेबस किंवा इम्पॉर्टंट टॉपिक आपण कन्सिडर करू शकतो. बघा, IBPS PO प्रिपरेशनची रियालिटी जर आपल्याला चेक करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे तिन्ही सब्जेक्ट आमचे परफेक्ट असले पाहिजे. कारण की 55+ स्कोर आपल्याला जर आत्तापासून मॉकमध्ये घ्यायचा असेल एखाद्या IBPS प्रोबेशनरी ऑफिसरच्या एक्झाममध्ये, तर तिन्ही विषयाचा आपला कॉम्बो हा परफेक्ट असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये स्पीड आणि ॲक्युरेसी हे डिपेंड असेल की तुम्ही किती प्रकारच्या क्विजेस आणि मॉक टेस्ट या देता, त्याशिवाय तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी वाढणं इम्पॉसिबल आहे. बँकिंग अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेसचा पार्ट डे 1 पासून जर आपण अभ्यास केला तर आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये मेन्स या पद्धतीने जर कन्सिडर करतोय, तर मागच्या 7-8 महिन्याचं आपण जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, RBI सर्क्युलर्स हे आपले परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात डे 1 पासून करणं गरजेचं आहे. मॉक टेस्ट जसं की मी ऑलरेडी सांगितलंय, कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ऑगस्ट जुलै पासून काही सण उत्सव असतील तर त्याच्यामध्ये आमचं लक्ष कमी असलं पाहिजे. आमची कन्सिस्टन्सी त्यामध्ये जास्त मॅटर करेल. अरिथमॅटिक वाला पार्ट जसं मी ऑलरेडी बोललोय, स्पीड मॅथ, त्याच्यानंतर आपल्याला मॉक टेस्ट आणि डेटा इंटरप्रिटेशनवर खास करून लक्ष ठेवून त्याचं प्रिपरेशन हे मेन्सच्या दृष्टीनं प्रॉपर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास सोबतच झाला पाहिजे. पुढे येत असताना नवीन जे PO बनणारे ॲस्पिरंट्स आहेत, ज्यांना बँकिंगमध्ये करिअर घडवायचं आहे, त्यांनी याच वर्षी ग्रॅज्युएशन संपवलेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापासूनच आत्ता तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा सिलेबस संपल्यानंतरचा पार्ट किंवा आपण एकदा काही टॉपिक संपवले ज्या आधारे मॉक टेस्ट ह्या ॲटलिस्ट सेक्शनल किंवा टॉपिक वाईज क्विजेस देऊ शकतो, असा पार्ट स्टार्ट केला पाहिजे. बँकिंग अवेअरनेसचं नॉलेज आपण बँक एक्झामसाठी बिलकुल स्टॅटिक बँकिंगवाला पार्ट, RBI सर्क्युलरवाला पार्ट हा डेली बेसिसवर करणं गरजेचं आहे. करंट अफेअर्सचं डेली, वीकली, मंथली या पद्धतीचं प्रॉपर रिव्हिजन जर तुम्ही पहिल्या दिवसापासून केलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या मेन्सला तुम्हाला एकदाच खूप काही वाचायची गरज पडणार नाही, कारण की आपलं डेली, वीकली, मंथली या पद्धतीचं जनरल अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. क्वांटची स्पीड इम्प्रूव्हमेंट जी आपल्याला क्विझेसमधून आणि मॉक टेस्टमधून येणार आहे, ती खूप गरजेची असणार आहे आपल्याला नवीन ॲस्पिरंटसाठी पण आणि जुन्या पण. रिझनिंगची प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाचं आहे, पण त्याचं बेसिक आणि कन्सेप्ट क्लिअर नसतील तर एक प्रॉपर बॅच कंप्लीट करून त्याच्यातून सगळ्या बेसिक कन्सेप्ट शिकायच्यात आणि त्यानंतर त्याला आपल्याला स्पीड वाढवण्यासाठी प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे. इंग्लिशवाला पार्ट एकदा आम्ही मेन्सला गेलं तर आमच्या पुढं नवीन डिस्क्रिप्टिव्हवाला पार्ट, टायपिंग करायचा पार्ट, एसे टाईप करायचा आहे, तर त्याची तयारी थोडी आपण प्रत्येक वीकला करत गेलो तरी पण आपल्याला त्याच्यातला बऱ्यापैकी पार्ट हा डे 1 पासून कव्हर करता येईल, जेणेकरून आपल्याला त्याचं वेळेवर टेन्शन येणार नाही. प्रिव्हियस इयर झालेले पेपर्स, मग ते प्रिलिम्सचे असो किंवा मेन्सचे असो, ते दोन्हीच्या दोन्ही पेपर्स हे आपण नजरेखालून घालणं गरजेचं आहे. ते सगळे पेपर सॉल्व्ह करून बघणं गरजेचं आहे. बरं, त्यानंतर या सगळ्याच पार्टवर डेली चालू असलेल्या ॲक्टिव्हिटी असतील, क्विजेस असतील, जनरल अवेअरनेस असेल, टेस्ट असतील, या सगळ्या पार्टचा किंवा काही स्पेसिफिक टॉपिक जे आपले प्रिपेअर करायचे असतील त्या सगळ्याच पार्टवर रिव्हिजन सतत होणे, जनरल अवेअरनेसवर रिव्हिजन होणे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर नवीन ॲस्पिरंट जेही प्रोबेशनरी ऑफिसर पदाचा या प्रेस्टिजियस जॉब, जो बँकिंग करिअरचा एक ग्रोईंग जॉब म्हणू आपण, ज्यामध्ये ग्रोथ, इन्सेंटिव्ह आणि सॅलरीज ह्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत, अशा जॉबच्या बाबतीत आपण सुरुवात या पद्धतीने केली पाहिजे. त्यानंतर वर्ष 2026 मध्ये आपलं टार्गेट आहे ग्रॅज्युएट पासून बँक ऑफिसर पर्यंतचा प्रवास या जॉबने आपल्याला करता येईल. ऑफिसर स्टाईल प्लस रिस्पेक्ट प्लस सॅलरी हा पार्ट आपल्याला IBPS PO मध्ये मिळणार आहे. इंडियाचा मोस्ट पॉप्युलर बँकिंग ऑफिसर जॉब मी ऑलरेडी सांगितलंय. गव्हर्नमेंट बँकिंग करिअर आहे, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या 11 नॅशनलाइज बँक, जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. हाय सॅलरी पॅकेजेसच्या बाबतीत पण ऑलरेडी बोललेलं आहे. प्रमोशन हे स्केल 1 ऑफिसरच्या नंतर स्केल 2 ऑफिसर, मॅनेजर या पद्धतीने आपल्याला या प्रमोशन ज्या संधी असणार आहेत त्या सतत अवेलेबल होत जाणार आहेत. लीडरशिप ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथं भेटू शकते. जॉब सिक्युरिटी ॲज अ गव्हर्नमेंट जॉब आहेच.
आणि पॅन इंडिया करिअर ग्रोथ आपल्याला आहे. इंडियामधल्या वेगवेगळ्या लोकेशनवर पण जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी आपल्याला या जॉबच्या माध्यमातून मिळणार आहे. पुढे येत असताना पुढच्या तयारीसाठी तुमच्या या IBPS प्रोबेशनरी ऑफिसरसाठी असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या बँकिंग भरती परीक्षांसाठी असेल, त्याच्या तयारीसाठी तुम्हाला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. सोबत या अगोदर मी असेच खूप महत्त्वाचे व्हिडिओ ज्याच्यावर तुमच्याकडून मला खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आलेल्या आहेत. जसं की IBPS क्लरिकलचं 2026च्या नोटिफिकेशनच्या बाबतीत मी खूप चांगला अगोदरचा ट्रेंड त्यामध्ये एक्सप्लेन केला होता. IBPS POचं नोटिफिकेशन, त्याची रिॲलिटीज आणि ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसर ज्यामध्ये म्हणू आपण, त्याच्यातल्या वेगवेगळ्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एक्झाम, त्याच्यातला एक नोटिफिकेशनवाला पार्ट पण मी काही दिवसा अगोदर यूट्यूबवर पोस्ट केलेला आहे. त्याच्या सगळ्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या पण आपल्याला बघायच्या आहेत. सोबत सोबत आपल्याला आत्ता जे IBPS POच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तीही इन्फॉर्मेशन आपल्याला केअरफुली बघायची आहे आणि बँक भरती परीक्षा करणारे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत अशा इम्पॉर्टंट माहिती आपल्याला पोहोचवायची आहे, जेणेकरून बाकीच्यांच्या पुढे आपण राहू. आपली तयारी ही खूप पहिले सुरुवात होईल आणि आपण प्रिपरेशनच्या दृष्टीनं फुल्ली प्रिपेअर असून आपल्याला जॉब काढण्यासाठी कुठल्याही अडचणी येणार नाहीत, या दृष्टीनं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. पण पुढचा व्हिडिओ कोणत्या नोटिफिकेशनच्या बाबतीत असावं, जर कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तर मी त्याच नोटिफिकेशनच्या बाबतीत अशाच पद्धतीनं काही इम्पॉर्टंट गोष्टी मी तुमच्या पुढे घेऊन येईल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.